विदर्भात मे महिन्याचं ऊन म्हणजे ऊन नाही, जणू आकाशातून आग ओतली जाते. आणि हल्ली महाराष्ट्रात सगळीकडेच आता हे वातावरण झालंय. रस्त्यावरचं डांबर वितळतं, घरात पंखा फिरतो पण हवा गरमच येते. आणि अशा वेळी तेव्हा विदर्भातली आजी म्हणायची, बाळा बाहेर जातोस, हा कांदा गळ्यात बांध, ऊन लागू देणार नाही. पण प्रश्न असा आहे, हा कांदा खरंच शरीराला वाचवतो का, की ही फक्त पिढ्यानपिढ्या चालत आलेली श्रद्धा आहे? आज आपण भावनेला बाजूला ठेवून विज्ञानाचा दिवा लावून पाहूया कांदा, ऊन आणि उष्माघात यामागचं खरं सत्य. आधी समजून घेऊया ऊन लागणं म्हणजे नेमकं काय. आपण सहज म्हणतो ऊन लागलं, पण शरीराच्या आत नेमकं काय होतं? आपलं शरीर साधारण 37°C तापमानावर काम करतं. म्हणजे बॉडी टेम्परेचर आपलं हे ऑन अन ॲव्हरेज 37°C असतं. आणि जेव्हा कधी बाहेर तापमान 40 पायरी ओलांडतं, 42, 45 आणि कधी विदर्भात 46 अंशावर गेलं की शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी घाम सोडतं. घामाची वाफ होते आणि मग शरीर थंड होतं. पण जेव्हा तापमान खूप जास्त असतं, हवा कोरडी किंवा दमट असते, शरीरात पाणी कमी असतं, तेव्हा शरीराची ही नॅचरल कूलिंग सिस्टीम फेल होऊ लागते. आणि याला सुरुवातीला हीट एक्झॉशन म्हणतात. आणि ही अवस्था वाढली तर हीट स्ट्रोक होऊ शकतो, जो आपल्यासाठी खूप घातक ठरू शकतो, जीवघेणा देखील ठरू शकतो. मग तुम्ही म्हणाली कांद्याची परंपरा आली कुठून? महाराष्ट्रात खास करून विदर्भ, मराठवाडा, खानदेश अशा उष्ण भागात कच्चा कांदा खाण्याची परंपरा जुनी आहे. शेतकरी भाकरी, ठेचा, कांदा आणि ताक घेऊन कामाला जायचे उन्हात. कारण कांदा सहज मिळायचा, स्वस्त होता, पोटाला चांगला वाटायचा आणि उन्हाळ्यात जेवणाला चवही आणायचा. काही भागात पूर्ण कांदा कपड्यात गुंडाळून गळ्यात बांधायची किंवा खिशात ठेवायची पद्धत होती. यामागे असा समज होता की कांदा शरीरातील उष्णता ओढून घेतो किंवा ऊन लागू देत नाही. हे ऐकायला भारी वाटतं, पण विज्ञान म्हणतं थांबा, इथे थोडा फरक समजून घ्या. कांदा खाणं आणि कांदा गळ्यात बांधणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कच्चा कांदा खाल्ला तर शरीराला काही पोषण मूल्य नक्कीच मिळतात. त्यात पाणी असतं, थोडं इलेक्ट्रोलाइट्स असतात, फायबर असतं, क्वेरसेटिन सारखी अँटीऑक्सिडंट संयुग असतात. म्हणून कांदा हा उन्हाळ्यातील आहाराचा चांगला भाग असू शकतो. पण कांदा खाल्ला म्हणजे हीट स्ट्रोक होणारच नाही, ऊन लागणार नाही, उन्हाचा त्रास होणार नाही असं अजिबात नाही. आणि कांदा गळ्यात बांधला किंवा खिशात ठेवला तर शरीराचं तापमान कमी होतं, याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा किंवा संशोधन उपलब्ध नाही. अलीकडे डॉक्टरांनी देखील स्पष्ट केलं आहे की कांदा खिशात ठेवणं किंवा मानेला बांधणं हीट रिलेटेड आजारांपासून संरक्षण देत नाही. म्हणजे कांदा शत्रू नाहीये, पण कांदा आपला बॉडीगार्ड सुद्धा नाहीये. मग जुन्या लोकांना याचा फायदा वाटायचा कसा, असं तुम्ही विचाराल तर हा महत्वाचा प्रश्न आहे. जुने लोक कांदा गळ्यात किंवा मानेभोवती बांधायचे, पण त्याचबरोबर ते काही गोष्टी नकळत आपोआप करत होते. ते सकाळी लवकर काम सुरू करायचे, दुपारी झाडाखाली विश्रांती घ्यायचे, डोक्यावर पांढरा फेटा किंवा टॉवेल असायचा, अंगातली जी वेशभूषा ही मोस्टली पांढऱ्या रंगाची असायची. त्याच्याबरोबर आहारात ताक, पाणी, पेज, कांदा, भाकरी असा साधा संतुलित आहार असायचा. शरीर उन्हाला हळूहळू सरावलेलं असायचं. म्हणजे संरक्षण कांद्यामुळे नव्हे, तर संपूर्ण जीवनशैलीमुळे मिळत होतं. आपण मात्र आज काय करतो? रात्री उशिरा झोपतो, सकाळी कमी पाणी पितो, दुपारी अचानक उन्हात बाहेर पडतो, डोक्यावर काही नसतं आणि मग खिशात कांदा ठेवून म्हणतो आता मी सुरक्षित. अहो, हे म्हणजे हेल्मेट न घालता बाईकवर बसायचं आणि खिशात लिंबू ठेवून म्हणायचं अपघात मला होणारच नाही. वैद्यकीय विज्ञान काय सांगतं? CDC आणि आरोग्य संस्था हीट इलनेस टाळण्यासाठी अगदी स्पष्ट उपाय सांगतात. भरपूर पाणी प्या, तहान लागण्याची वाट पाहू नका, थंड किंवा सावलीच्या जागी राहा, दुपारच्या उष्णतेत बाहेर जाणं टाळा, हलके आणि सैल कपडे वापरा, जे त्वचेला चिकटून राहतील असे टाईट कपडे वापरू नका. भारताच्या NCDCच्या हीट वेव्ह ॲडव्हायझरी मध्येही दुपारच्या वेळी बाहेर पडणं टाळावं किंवा बाहेरचं काम टाळावं, घरात हवा खेळती ठेवा, पडदे खिडक्या वापरून थेट ऊन आत येण्यापासून रोखा आणि शक्यतो सकाळी आणि संध्याकाळी बाहेर पडा असे उपाय सांगितलेले आहेत. म्हणून खरी हीट प्रोटेक्शनची जी काही थेरी आहे ती अशी आहे: पाणी, ताक, ORS, सावली, टोपी, पांढरे सुती कपडे आणि वेळेचं नियोजन. कांदा हवा असेल तर तो जेवणात ठेवा, गळ्यात नाही ताटात ठेवा.
वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष सावधानता काय बाळगणं गरजेचं आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा विषय अधिक गंभीर आहे. कारण वय वाढल्यावर तहान लागण्याची जाणीव कमी होऊ शकते. काहींना बीपी, डायबिटीज, हार्टचे प्रॉब्लेम असतात. काही औषधांमुळे शरीरातील पाण्याचं संतुलन बिघडू शकतं. म्हणून 60 वर्षावरील लोकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडू नये. घरात एक पाण्याची बाटली म्हणजे पटकन मिळेल किंवा दिसेल अशा ठिकाणी ठेवावी. ताक, लिंबू पाणी, ORS, पातळ पेज, फळे हे उत्तम पर्याय आहेत. पण किडनी, हार्ट फेल्युअर, लो सोडियम डाएट अशा समस्या असतील तर पाणी किंवा मीठ जास्त घेण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा. उष्माघाताची धोक्याची चिन्ह काय आहेत किंवा सायन्स काय आहेत, ही लक्षणं तुम्ही लक्षात ठेवली तर तुमचा फायदा होऊ शकतो. अचानक खूप अशक्तपणा येणं, चक्कर येणं, डोकं खूप दुखणं, मळमळ किंवा उलटी होणं, गोंधळल्यासारखं बोलणं, शरीर खूप गरम वाटणं, बेशुद्ध पडणं ही लक्षणं दिसली तर कांदा शोधू नका. सावली, थंड पाणी, ओले कापड आणि पहिल्या प्रथम डॉक्टरांशी संपर्क करा. CDC नुसार हीट स्ट्रोक मध्ये कन्फ्युजन, स्लर्ड स्पीच म्हणजे असंबद्ध बोलणं, लॉस ऑफ कॉन्शियसनेस, बेशुद्ध होणं, सीझर म्हणजे असे झटके येणं आणि बॉडी टेम्परेचर खूप वाढणं अशी गंभीर चिन्ह दिसू शकतात. आणि उपचार उशिरा झाले तर याचा धोका वाढू शकतो. मग अंतिम निर्णय काय? कांदा खाणं चुकीचं नाही. उलट उन्हाळ्यात भाकरीसोबत कच्चा कांदा, ताकात कांदा, कोशिंबीर हे चांगले स्थानिक आणि किफायतशीर पर्याय आहेत. पण कांदा गळ्यात बांधून हीटवेव्हशी युद्ध जिंकता येईल हे विज्ञान मान्य करत नाही. आपल्या आजी आजोबांची परंपरा आपण फेकून द्यायची नाही, पण ती परंपरा विज्ञानाच्या चष्म्यातून पुन्हा समजून घ्यायची आहे. जुन्या लोकांनी कांदा दिला, पण त्यासोबत शहाणपणही दिलं होतं की दुपारी बाहेर पडू नका, डोकं झाका, पाणी प्या, पांढरे कपडे घाला, शरीराचं ऐका. आज आपण कांदा ठेवला, पण ते शहाणपण विसरलो. म्हणून या उन्हाळ्यात लक्षात ठेवा, कांदा खा पण कांद्यावर अवलंबून राहू नका. परंपरेचा आदर करा, पण शरीराची सुरक्षा विज्ञानानं करा. कारण उष्माघात अंधश्रद्धा पाहत नाही, तो शरीराचं तापमान पाहतो. आणि आपल्या ज्येष्ठांचं आरोग्य वाचवायचं असेल तर एकच मंत्र, गळ्यात कांदा नको, डोक्यावर टोपी, हातात पाणी आणि मनात सावधगिरी हवी. गोल्ड एज ज्ञानकडून एवढंच. उन्हाशी लढायचं असेल तर परंपरा आणि विज्ञान दोन्ही हातात हात घालून चालायला हवं. मंडळी, या व्हिडिओत मांडलेले विचार तुम्हाला पटले असल्यास नक्की लाईक करा. तो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. कारण आत्ताशी मे सुरू होतोय. या उष्णतेचा काही त्रास व्हायचा नसेल, होऊ द्यायचा नसेल तर या व्हिडिओतली माहिती तुम्हाला उपयुक्त ठरू शकेल. त्यामुळे तो जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जर या गोल्ड एज ज्ञान चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूयात अशाच एखाद्या व्हिडिओत नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.